बोली नर्मदा मैया की जय हो। जर असं इथे असं जर फोटो काढायचे, फोटो नाही चालूच राहू दे आता, हलू नका. आम्ही दोघं दिसतोय का बघ, ये बाळा इकडे. नर्मदे हा दिसतंय का? आणि परिक्रमावासियांना विनंती आहे माझी की जेवढे परिक्रमावासी या शिवपांच्या जंगलामध्ये चालतात त्यांनी आश्रमांना काय तुमच्या इच्छेप्रमाणे 10 रुपयापासून 4 लाखापर्यंत तुम्ही त्यांना थोडी थोडी मदत करू शकता की जेणेकरून आश्रमाचा ताण करून त्यांना पण दिसतंय का तुला, त्यांना पण मदत होईल. असं प्रत्येक परिक्रमावासींनी करायला पाहिजे असं माझं मत आहे. नर्मदे हा काय केलं काय माहिती तुला, येते का नाही. आत्ता आम्ही कुठे आहे, कुठे कापरमाळला आहे. आणि हे बघा ही घेऊन आली, ही फार छोटी होती. तिचे माझ्याकडे फोटो आहे आणि एक व्हिडिओ तिला काढ दाखवतो. तुझं नाव काय? तुमची नावं चांगली आहेत. आणि इथं बघा बा मनावर ह्याच्यामध्ये काय खूप छान मस्त एक काय त्याला म्हणतात. आता हे नर्मदे हर बरेचसे परिक्रमावासी आले होते पण त्यांना लगेच रिस्पॉन्स लागतो म्हणून ते लगेच निघून गेले. आणि आता बघा आम्ही त्या दोघांसाठी खूप छान त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. राहुल इकडे बाळा. आणि हा आहे तुम त्या ह्यांचाच का, कोण आहे तू? अरे बापरे, बारका का छोटा? वडील गेले का? काय करते? शेतीला गेले. वांगड्याचा भाऊ आहे छोटा. आणि हे खूप छान सुंदर असं हे नर्मदे हा. आणि असं खूपच सुंदर खूप दिवसांनी भाजी मिळाली अशी. इथे मी ही भाजी दुसरी वेळ खाते, मला वाटतं तिसरी वेळ खाते. हीच भाजी फक्त ती बाजरीची एका कशाची भाकरी होती. आणि ही छोटी नर्मदा आहे बघा, ही नर्मदा मैयाची. नर्मदे हा, नर्मदे हा. हे जे जेवण आहे ना आपलं भोजन प्रसादी, ही खप्परमाळची, लक्षात ठेवा. इतकं सुंदर आहे चवळीचं आणि खूप सुंदर पोळ्या बघा, एकदम छान. खूप छान झाला आहे आश्रम. म्हणून आश्रमांना तुम्ही थोडेसे दान धर्म केलं तर जे भोजन प्रसादी पण चांगली मिळेल, त्यांना पण आनंद मिळतो. असं इथे हे आहेत बघा माझं 40 गावचे नर्मदे हा. त्यांना त्यांचे ग्रुपवाले गेले, मग त्यांना म्हणलं जा येऊन जा माझ्यावर, चालू द्या की त्यांना, हे का नाही. नर्मदे खूप हुशार आहेत, छान येतं, अत्यंत साधी सरळ व्यक्तिमत्व आहे. आणि विशेष आहे हे बिना चप्पलची यांची परिक्रमा चाललेली आहे. हा. आणि काय नाही, नर्मदे हा, नर्मदे हा. मी खप्परमाळीची चढाई चढतोय. ही बघा किती पटपट चालली. नर्मदे हर बहुत जोर से चल रही. कहाँ जाना है? दूर जाना है. अच्छा, खप्परमाल से आई और कितनी दौड़ लगा रही. हाँ, मराठी येतं का? मराठी आवडे पण येत नाही. सरकारचे पैसे मिळतात का ते तिकडे जायचं ना. तो प्रशांत कुलकर्णी आहे ना, त्याला सांगा सरकारी पैसे मिळावेत म्हणून. नर्मदे या. तर ही मराठी माणसं आहेत पण सरकारचं दुर्लक्ष आहे त्यांच्याकडे. फार मोठी खप्परमाळची चढाई फार मोठी नाही, फक्त तिथून आले.
नरमध्ये हे जुना रस्ता आहे. हे टेपोडले खतरनाक आहे. नरमध्ये हे बघा नांदेडकर आणि हे 40 गावाने. माझं काय खरं नाही, कुठलंच नाही. आणि आजचा पहिला टप्पा 13 मिनिटामध्ये आला. पण खप्परमाळ चढून आल्यावरती घाम निघाला अक्षरशः. तरी कंदमाल नको, मी नाही खात. आणि सूर्याची पहिली किरण पडली नरमध्ये. आता किती वाजले बघा, फक्त 6:15 झालेली आहेत. आणि ही खप्परमाळची चढाई ही सकाळचीच व्हायला पाहिजे. परिक्रमावासींनी ते पण लक्ष ठेवायला पाहिजे की जे जास्त चालणं आहे ते सकाळच्या वेळी करावं आणि कमी चालायचा जो रूट आहे संध्याकाळी करावा. त्यानुसारच त्यांनी त्यांचे मुक्काम ठरवावेत. अन्यथा संध्याकाळी फार त्रास होतो, चाल होत नाही. सकाळी तुम्ही 20-25 चालू शकता, 15-20-25 पर्यंत चालू शकता, पण संध्याकाळी 15-12-10 चालू शकता. संपूर्ण परिक्रमा करताना सगळ्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. नरमध्ये हा बघा, ही मुलं पाणी घेऊन आले. परिक्रमावासींची सेवा जोरदार चालली खप्परमाळला. काय नरमध्ये हा, आणि इकडून नर्मदा मैया दिसते तिकडे समोर. नरमध्ये हा परमपूज्य अनंत विभूषित श्री 108 महामंडलेश्वर ध्यानयोगी महर्षी श्री उत्तम स्वामीजी महाराज, श्री ईश्वरानंदजी महाराज, श्री उत्तम सेवा समर्पण सेवा समिति के तत्वधान के निःशुल्क मां नर्मदा सेवा प्रकल्प जारी. नर्मदे हा आश्रम आता नवीन झालेला आहे. कुठं माहिती आहे का, खप्परमाळ चढून आला की लगेच. आणि खप्परमाळचा जो पुढचा आश्रम आहे मुख्य मूळ तो तर आहेच, पण हा आश्रम चांगला सनसनीत झालाय. विथ CCTV कॅमेरे सगळ्यात सकट नरमध्ये हा. आणि इथून नर्मदा मैयाचं काय मजा आहे तुम्हाला सांगतो. वा नरमध्ये हर. आणि इथून नर्मदा मैयाचं विहंगम दृश्य दिसत आहे समोर. मला वाटलं तिथं आश्रम होणार आणि झालाच. आम्ही मागच्या वर्षाला रस्त्याचं काम चालू होतं. अतिशय सुंदर आश्रम आहे, बाल संस्कार केंद्र खप्परमाळ. आणि पुढचा आश्रम आहेच तो नेहमीचा नरमध्ये हा. खूप सुंदर, खूप सुंदर. नरमध्ये हर. नरमध्ये हा. हे बघा नवीन झालेला आश्रम आहे, खूप सुंदर आहे. आणि हा खप्परमाळला सुरुवातीलाच लागतो. खूप छान आश्रम आहे नरमध्ये हा. नरमध्ये हा. शाळेचे कपडे आहेत, स्कूल के कपडे है ना. मराठी येते का, जाते स्कूल में. अच्छा नरमध्ये हा. चॉकलेट संपले ना नेमके. बघा ह्यांचं हे असं घर. अरे उगाच शॉर्टकट बेकारचा असतो. शॉर्टकटपेक्षा लॉंगकट चांगला. आता खप्परमाळला हा रस्ता नाही, कुठेतरी आणलं. लंबे नरमध्ये हा. आता त्या मुलांच्या हातामध्ये पाटी दिसायला लागलेली आहे. आणि 4 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो महाराज, ही पोरं सगळी कपडे नसायचे त्यांच्या अंगावरती आणि चॉकलेटसाठी नुसती धावपळ करायची. ते आता प्रमाण फार कमी झालं.
महिना हिच्या बरोबर झालेला आहे. त्याच्यामुळे शूलपाणी आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. तर शूलपाणी सुंदर झाले, थोडा पैसे पण आले, कपडा लत्ता आला आणि मुलं आता चॉकलेटसाठी धावाधाव करत नाहीत. नाही तर पहिले खूप मुलं चॉकलेटसाठी. ज्वारी किती सुंदर आहे बघा डोंगराला, अतिशय सुंदर ज्वारी आहे. आणि हे महाराष्ट्रामधलं खप्परमाळ आहे. खप्परमाळला आता रस्ता झाला आहे.